करायचं असेल, फार्मा मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल किंवा 5 वर्षाचे कोर्स करायचे असेल तर अशा संधी खूप कमी ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांना ते मिळत नाही. तर मला असं वाटतं की सगळ्या विश्वविद्यालयांनी आपल्या एम्प्लॉयमेंट बेस्ड कोर्सेस सुरू करायला पाहिजे आणि हे ट्रेडिशनल जे कोर्सेस आहेत त्यांना हळूहळू ट्रान्सफॉर्म करून त्यांना नवीन एक पूट देऊन त्याच्या सिलेबसमध्ये त्यांच्या कोर्स कंटेंटमध्ये चेंज करून एम्प्लॉयबल जो सिलेबस आहे तो तसा करायला पाहिजे आणि कोर्सेस सुरू करायला पाहिजे. तशी संधी दिली तर विद्यार्थ्यांना मला वाटतं ते कळेल आणि ते त्याचा फायदाही घेतील. नक्कीच. पण ग्रॅज्युएशन नंतर जर का आपण एक जॉबच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मग कशा प्रकारच्या संधी मुलांना मिळू शकतात लगेच जर का बघायला गेलं? या फार्मसीच्या ग्रॅज्युएशन नंतर त्यांना जॉब मिळू शकतो. पण मी सांगितलं की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मार्केटिंगमध्ये जायचं असेल किंवा त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर मन लावून काम करावं लागेल. सुरुवातीला त्यांना पॅकेज फार कमी मिळेल, पण जर त्यांनी मन लावून काम केलं आणि त्यांनी आपली प्रावीण्य त्याच्यात दाखवलं तर मला वाटतं 2 वर्षाच्या आत त्यांचं प्रमोशन होऊ शकतं. पण आता सध्याच्या युगात पोस्ट ग्रॅज्युएशन असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर एखाद्या इंडस्ट्रीवाल्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही विद्यार्थी जर अवेलेबल असतील ग्रॅज्युएट्स तर डेफिनेटली तो पोस्ट ग्रॅज्युएट याला एम्प्लॉय करेल. तर माझं असं म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं आणि त्यांना संधी आहे तर त्यांनी ती पोस्ट ग्रॅज्युएशन नेहमी करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्या जॉब प्लेसमध्ये खूप ग्रोथ होईल आणि त्याचा फायदाही मिळेल. पॅकेजमध्येही खूप ग्रोथ. नक्कीच नक्कीच. आपल्याला पहिला फोन आलाय सर याविषयी. अमित आहेत आपल्यासोबत सध्या यवतमाळवरनं. बोला अमित, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. माझं नाव अमित गोविंदवार आहे यवतमाळवरून. मी सध्या आता B.Pharm फायनल इयरला आहे यावर्षी. B.Pharm झाल्यावर कोण्या सब्जेक्ट मध्ये M.Pharm केलं म्हणजे पुढे स्कोप राहील आणि शिवाय दुसरे कोणते ऑप्शन आहे का बेटर? नक्कीच सर, तुमचा प्रश्न लक्षात आला आहे. आपण याविषयी सर यांना मार्गदर्शन नक्की करूया. पण प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण फार्मसी या क्षेत्राविषयी बोलतोय, त्यातल्या संधींविषयी जाणून घेतोय. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 0226684333. सर आपल्याला ब्रेकर जाण्यापूर्वी प्रश्न आला होता, त्यांनी विचारलं होतं की B.Pharm झाला, M.Pharm मध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे कशा प्रकारे? तर त्यांना जर ट्रेडिशनल वे मध्ये बघितलं तर फार्मास्युटिक्स, क्वालिटी एश्युरन्स, फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असे कितीतरी सब्जेक्ट्स आहेत. पण मला असं म्हणायचं आहे की ट्रेडिशनल वेमध्ये जाण्यापेक्षा सगळ्या युनिव्हर्सिटींनी, पुष्कळशा युनिव्हर्सिटींनी मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवलेला आहे. जसं आमच्या NMIMSमध्ये सुद्धा आम्ही मल्टीडिसिप्लिनरी आहे की सुटिक्सच्या माणसाला केमिस्ट्रीचेही विषय शिकवण्यात येतात, ॲनालिसिसचे विषय शिकवण्यात येतात आणि मला वाटतं पुष्कळशा युनिव्हर्सिटींनी हा प्रयोग सुरू केलेला आहे. तर विषयाला प्राधान्य न देता आपल्याला कोणत्या विषयात प्रावीण्यता करता येईल, चांगल्या प्रमाणे समाधानाने आणि पुढे जाऊन आपल्याला काम करता येईल त्या विषयात आपण आवडीने भाग घ्यायला पाहिजे, ॲडमिशन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात प्रावीण्य सूचीमध्ये आपलं नाव कसं येईल, मेरिटमध्ये कसं येईल त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण मनापासून तुम्ही कोणताही कोर्स निवडला, प्रत्येक कोर्साची इंडस्ट्रीला गरज आहे, प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळेल. तर कोर्सला इतकं महत्त्व नाही जितकं तुमच्या आवडीला आणि तुमच्या परफॉर्मन्सला महत्त्व आहे. नक्कीच. M.Pharmचा विषय आहे तर M.Pharm करण्यासाठी GPAT देण्याची कितपत गरज असते, काय सांगाल? तर GPAT दिल्यामुळे एक फायदा आहे की आपल्या राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते आणि राष्ट्रीय स्तरावर आपली काय पातळी आहे, आपण कोणत्या गुणवत्तेवर आहोत हे सुद्धा त्या स्कोरने कळतं. आणि या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला फेलोशिप मिळते गव्हर्नमेंटतर्फे, सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे 8,000 रुपये महिना मिळते. तुमच्या शिक्षणाचा खर्च निघतो आणि एक कॉम्पिटिटिव्हनेस जे आहे ते आपल्या याच्यात येतं प्रकृतीमध्ये. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने GPAT ही परीक्षा द्यायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन घेऊया आपण. सध्या यवतमाळवरनं निखिल आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा. सायन्स करून व्होकेशनल चालेल का? वोकेशनल चालेल का असं विचारतायत ते? वोकेशनलला नाहीये, कारण काय AICTE आणि ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला PCB आणि PCM हे कोर्स करूनच यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर मगाशी आपण म्हणजे ग्रॅज्युएशन केल्यानंतर फार्मसीमधल्या कॅम्पसबद्दल बोलत होता. तुम्ही सांगत होता की कॅम्पसमधनं सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. तर मग अशा प्रकारे शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देतात का सध्या मुलांना? मॅनेजमेंटच्या फार्मसी मॅनेजमेंटमध्ये हा प्रकार सुरू आहे, पण फार्मा सायन्सेसमध्ये अजून फार कमी संस्थांनी हा प्रयोग केलेला आहे आणि करतायत. पुष्कळशा ज्या जुन्या युनिव्हर्सिटीज आहेत, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, इव्हन प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, डीम युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात आणि तिथे विद्यार्थ्यांना
जॉब सुद्धा मिळतो. पण हा प्रकार मला असं वाटतं वाढायला पाहिजे. कारण त्याचं कारण हे आहे की इंडस्ट्रीमध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना एम्प्लॉय करायचं असेल, जर कोणतीही संस्था किंवा कोणतेही कॉलेज इंडस्ट्रीपासून दूर राहून फक्त शिक्षणाची व्यवस्था करत असेल तर मला वाटतं प्लेसमेंट व्हॅल्यू होणार नाही. तर इंडस्ट्रीला आणि इन्स्टिट्यूशनला जवळ यायला पाहिजे, एक दुसऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे, एक दुसऱ्यांची गरज काय आहे ते, आणि असं झालं तरच हे इंडस्ट्रीचे लोक आपल्या स्कूलमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये येतील आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढेल. नक्कीच. इंडस्ट्रीविषयी आपण सर बोलतोय. फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनची म्हणजे ह्याची गरज आहे एज्युकेशनची, पण त्याच्या बरोबरीने कुठले गुण त्यांच्यासाठी आवश्यक आहेत मुलांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही काम करायचं असेल, ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल, तर टाइम मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. वेळेवर जर तुम्ही कोणतंही काम केलं नाही आणि एक कॅज्युअल अप्रोच ठेवली तर कोणताही इंडस्ट्री किंवा कोणतेही मॅन्युफॅक्चरर एम्प्लॉयमेंट होणार नाही. एम्प्लॉयमेंट मिळाली तर लगेच तुम्ही बाहेर व्हाल, कारण हे सगळे कमर्शियल हाऊसेस आहेत आणि त्यांच्या वेळेची किंमत आहे, त्याच्या वेळेची कॉस्ट आहे. तर टाइम मॅनेजमेंट हे यायला पाहिजे विद्यार्थ्यांना, आणि विद्यार्थी जीवनामधूनच त्यांनी हे टाइम मॅनेजमेंटची सवय आपल्या याच्यात टाकायला पाहिजे. दुसरं प्रोफेशनल कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल, या दोन वस्तू ज्या आहेत, दोन कॅरेक्टर्स जे आहेत त्या प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. प्रोफेशनल कम्युनिकेशन पाहिजे त्याच्यात, आणि सॉफ्ट स्किल कुठे कसं वागावं, काय डिसिजन घ्यावं, कोणती गोष्ट बोलावी, कशी काम करून घ्यावं, हे जे टीम मॅनेजमेंटचं आहे किंवा सॉफ्ट स्किल आहे, प्रोफेशनल कम्युनिकेशन आहेत, हे गुण त्यांच्यामध्ये अवश्य असायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या पंकज आपल्यासोबत औरंगाबादवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. गुड आफ्टरनून सर. सर माझं B.Pharmacy कम्प्लीट झालंय आणि सध्या मी MBA करतोय सेवेला. तर मला स्पेशलायझेशन घ्यायचं होतं ऑपरेशन, त्याबद्दल थोडी तुमची इन्फॉर्मेशन पाहिजे. नक्की, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. एम.फार्म करताना ऑपरेशन मध्ये स्पेशलायझेशन करायचं म्हणतात त्यांना. एम.फार्म MBA नंतर ना, MBA नंतर. हा, तर काय हरकत नाही, कारण का फार्मा इंडस्ट्रीला सगळ्याच डिव्हिजनला एम्प्लॉयमेंट लागतं. आणि जर तुम्ही फार्मसी डिग्री असेल तुमच्याकडे, त्या फार्मसी बेस प्लस मॅनेजमेंट असेल तर तुम्ही त्या सगळ्या क्षेत्रात अगदी काम करू शकतात आणि कंपनी सुद्धा तुम्हाला इन्व्हाइट करेल. नक्कीच नक्कीच. सर, आपण भारतामध्ये जर का पाहिलं सध्या फार्मसी क्षेत्राला कशा प्रकारचं एक हे आहे, महत्व आहे, किंवा काय त्याचं पुढचं फ्युचर काय आहे? मी सांगितलं की फार्मसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जी ग्रोथ आहे ती अगोदर फार स्लो होती, पण आता पर्टिक्युलरली पोस्ट गॅट एरा नंतर जेव्हा IPR व्हॅल्यू, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी व्हॅल्यू बद्दल जागरूकता भारतामध्ये सुद्धा आली, तर कंपनीने आपला R&Dचा जो खर्च होता, संशोधन करण्याचा, रिसर्च करण्याचा जो खर्च आहे, तो सुद्धा त्यांनी त्याचं बजेट त्यांनी 5 पटीने वाढवलं आहे, 4-5 पटीने वाढवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे रिसर्च करण्याचा खूप वाव फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे. नवीन मोलिक्युल्स येत आहेत. फार्मा इंडस्ट्रीमध्ये एकमेकात चुरस आहे आणि जागतिक पातळीवर आपल्या जे मार्केट आहे आपल्या फार्मा इंडस्ट्रीचं ते सुरू झालेलं आहे. अगोदर फक्त एशियन कंट्रीमध्ये, आफ्रिकामध्ये अशा लहान लहान ठिकाणी होतं, पण आता युरोप आणि इंग्लंडमध्ये, युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आपली औषधं जातात. आणि अमेरिकन पातळीची US FDA अप्रूव्ड असलेली अशी औषधं आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भारतामध्ये तयार होत आहेत. ही फार महत्वाची आणि चांगली प्रगतीची बाब आहे. आणि मला असं वाटतं, म्हणून येणाऱ्या दिवसात जर तुम्ही बघितलं की पुढचे 10 वर्ष 20 वर्ष जर बघितले तर फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप ग्रोथ होणार आहे. एम्प्लॉयमेंटचा प्रश्नच येणार नाही, फक्त प्रश्न येईल कुशलतेचा. जर तुमच्यात ती प्रावीण्यता असेल, तुमच्यात ती जॉब कॉम्पिटन्सी असेल तर डेफिनेटली तुम्हाला जॉब मिळेल आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये त्या मानाने खूपच चांगले दिवस येणार आहे. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या धुळ्यावरनं प्राजक्ता आहेत आपल्यासोबत. बोला प्राजक्ता, तुमचा प्रश्न विचारा. गुड इव्हनिंग सर. सर, मी प्राजक्ता बोलतेय. तर मला आता D.Pharm माझं कम्प्लीट झालेलं आहे, डिप्लोमा इन फार्मसी. तर मला B.Pharmला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर मी कोणत्या कॉलेजला घ्यायला हवं? हो, नक्कीच नक्कीच. डिप्लोमा नंतर तुम्हाला सेकंड इयरला डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो, द्वितीय वर्षाला. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट पेपरात देता येते डायरेक्ट प्रवेश करण्यासाठी सेकंड इयरला. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळतं. तर याची प्रक्रिया जी आहे आता लवकरच सुरू होणार आहे. तर सेकंड इयरच्या तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे, कारण कॉलेजचे ॲक्रिडेशन झालेलं असतं, MBA कडनं झालेलं असतं, स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ॲक्रिडेट करते. तर अशा आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही कॉलेज निवडू शकता. कॉलेज निवडताना फक्त तुम्हाला हे बघायचं आहे की तिथे काय व्यवस्था आहे, तिथे त्यातल्या विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट काय आहे, ही जर माहिती तुम्ही ठेवली आणि शिक्षकांची आणि बाकी जी व्यवस्था लागते त्याची जर जाणीव ठेवली तर मला वाटतं कोणत्याही कॉलेजमध्ये जे AICTE अप्रूव्ड आहे, जे युनिव्हर्सिटी चालू आहे, अशा कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
नक्कीच. आपण कॉलेजविषयी बोलतोय सर, तर कॉलेज निवडताना तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे या थोडं काळजी घ्यायला पाहिजे. पण साधारण फार्मसी करताना कॉलेज चांगलं निवडणं की हे त्याच्यावरती कितपत डिपेंड असतं, म्हणजे कॉलेजवरती पुढचं शिक्षण किंवा काय? हो, कॉलेजवर कारण हे प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे कॉलेज निवडताना खूपच तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. जसं आपण एखाद्या कुटुंबाशी नातं जोडतो ते जीवनभर आपल्याला टिकवायचं